मेट्रो सिटी, स्मार्ट सिटी असं बघितल्या जाते आणि तुमच्या परिसराची आपण हालत बघतो. तुमच्या डोळ्यात आसू देखील आहे. काय वाटतं इथे प्लॉट घेऊन पस्तावतो आम्ही आता इथे. बेकार वाटते इथे राहायला झालो. वाटतं जानवर आहो आम्ही. आणि हे आमच्या घराच्या समोर हा रस्ता जो आता आपण हा रस्ता कोणी म्हणेल हा रस्ता आहे म्हणून येऊ जाऊ शकतात का? आणि हा बघा हे कोई अगर वोट मांगने आता है सीधे से जूते मार के भगा देंगे। क्या करेंगे? क्योंकि इतने साल से हर नेता आते, हर ये आते हैं और बोलते कि हम ये करके देंगे, हम जीत के आ जाएंगे तो रोड बना देंगे, गटर बना देंगे, तो कुछ तो सुविधा है ही नहीं, तो क्या करेंगे फिर? विकेबी न्यूजच्या चुनावी चौपाल या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. सध्या आपण आहोत प्रभाग 2 नारी या भागात आणि आपण बघू शकतो की कशा प्रकारची इथे दुर्दशा आहे. आणि आपण आपल्याला जसं की माहिती आहे महानगरपालिकेचं बिगुल वाजलेलं आहे. पुढल्या महिन्यात जे आहे निवडणुका आहे आणि सगळेच पक्ष जे आहे दावे करतात की नागपूरचा विकास झालेला आहे, उत्तर नागपूरचा विकास झालेला आहे. अशातच खरंच विकास झालाय का हेच जाणून घेण्यासाठी आज आपण या लोकांमध्ये आलेलो आहे. प्रभाग 2 नारीमध्ये आलेलो आहे. तुम्ही फुटेजच्या माध्यमातून बघता आहे की कसा विकास झालेला आहे. काय म्हणाल ताई, काय वाटते? तुम्ही मेट्रो सिटीत राहताय, तुमच्याकडले हाल काय आहे? हमको तो यही नहीं पता कि हमारे इधर का रास्ता कौन सा है। और ये बारिश में तो इतनी परेशानी जाती, जहाँ वहाँ गडर, जहाँ वहाँ, यानी सबसे चाहिए था हमको गडर लाइन, वो सुविधा हमको चाहिए। रोड बाद में भी मिलेगा तो चलेगा, पर गडर लाइन चाहिए। जहाँ वहाँ फिर किसी एक में से झगड़े हो रहे, माराकाटी हो रही, बस यही चलते आ रहा है। काय सांगाल तुम्ही? डिजिटल नागपूर म्हणून या नागपूरला बघितलं जाते. तुम्ही उत्तर नागपूरमध्ये राहता, काय म्हणाल? आम्ही तर म्हणून की आमच्या समतानगर प्रभाग 2 जो उत्तर नागपूर येतो, समतानगर म्हटलं की हा एक असं वस्ती पण नाही म्हटल्या जाईल किंवा पिछडलेला गाव म्हटल्या जाईल की जिथे फक्त एक आदिवासी लोक राहतात. आदिवासी लोक राहतात, त्यांना काहीची सुविधा नाही मिळत. तसे आम्ही इथे ह्या समतानगर मध्ये आदिवासी म्हणूनच राहिलो आहोत. कारण की हे गंदगी जे पाहत आहात तुम्ही, इथे नाही गडर लाईन आहे, नाही लाईट आहेत, नाही रस्ते आहेत. किती त्रास होते जाण्या येण्याकरिता. या टक्के म्हणजे जे पब्लिक आहे, जे लोक आहेत, जे लहान लेकरं आहेत, त्यांना आजार होत आहे गडर लाईन नसल्यामुळे. पण आम्ही म्हणत आहोत की आता जे नगरसेवक आहेत किंवा आमदार आहेत, खासदार आहेत, त्यांनी थोडेसे येऊन पाहावे की आम्ही कसे राहतो. फक्त वोट टाकण्याकरिता नाही, पण जेणेकरून तुम्ही एक साधारण व्यक्ती म्हणून सुद्धा आमच्या सोबत या. आम्ही इथं उभं राहू नाही शकत, खरंच ते लोक इथं उभे राहू शकतील का, हे त्यांनी जाणून घेतलं पाहिजे. काकू, किती वर्षापासून तुम्ही इथे राहत आहे? मुझे 10 साल हो गए हैं। 10 सालों में क्या विकास हुआ है कांग्रेस के नगर सेवक? कुछ भी नहीं, 1% भी विकास नहीं है। आपने इसकी कंप्लेंट की है? बहुत बार की है। और हमारे लाइन में तो हम जहाँ रहते हैं, हम अकेले लेडीज रहते हैं। और मेरे लाइन में लोगों का गटर का पानी पूरा बह के आ रहा है। मेरे घर के सामने लाइट के पोल तक नहीं है। यानी इससे इतनी खराब कंडीशन में कि हमको लग भी नहीं रहा कि हम खेड़े गांव में हैं कि कहाँ पे रह रहे हैं करके। जानवर की जैसी स्थिति है हम लोगों की। तुम्ही किती वर्षापासून राहता आणि काय काय समस्या आहे? हम लोग को भी 10 साल हो गए हैं और यहाँ पर ना रोड है ना गडर लाइन है, कुछ भी नहीं है। ऐसे गड्ढे है, पूरा मिट्टी का पूरा दलदल है। बच्चे लोग खेल नहीं सकते, कुछ नहीं, बाहर सांप वगैरह सब निकलते हैं और इतनी गंदगी में रह रहे हैं कि बता नहीं सकते। बहुत ज्यादा गंदगी है यहाँ पर। रोड क्या में कुछ नहीं, ऐसा है ये। क्या बताओगे? कांग्रेस के नगर सेवक है, आमदार है, क्या कोई आता है यहाँ पे? जी सर, जी मैडम, सॉरी, ये क्या बोलते, जब वोटिंग का समय चलता है तो जैसे घर घर मीटिंग लेते हैं और नितिन राउत यानी सभी लोग आते हैं, नेता वगैरह सब घर घर मीटिंग होती है। उसी प्रकार से जब वो जीत जाते हैं, जीतने के बाद वो घर पे क्या भूल ही जाते हैं कि कौन सा नगर में हम गए थे, कभी मीटिंग ली थी करके। तो हमें यही है कि जो जीते हुए जो सर जी हैं, थोड़ा हमारी तरफ ध्यान करें। अभी फिर से इलेक्शन आ रहे हैं, फिर कोई नेता आएगा और दावा करके जाएगा। हाँ, वो इलेक्शन के समय सभी नेता आते हैं, बीजेपी के, और ये नितिन राउत जी भी आते हैं। सभी लोग आते हैं, घर घर में मीटिंग होती है। लेकिन किती काम कुछ वर्षापासून होता नहीं है। किती वर्षापासून ही वस्ती किती वर्षापासून आहे? ही 90 मध्ये बसलेली आहे ही. आता समजा याला 30-35 वर्ष होऊन राहिले आहे, पण यामध्ये तर काही सुधारणा दिसतच नाहीये. आता मी 3 वर्ष झाले इथे राहायला आलो. तर ह्या 3 वर्षामध्ये पाहत आहो किती म्हणजे त्रास होते. असं वाटत आहे की आम्ही जाणं बरं म्हणजे आपण बघू शकता इमोशनल झाले आहे. मेट्रो सिटी, स्मार्ट सिटी असं बघितल्या जाते आणि तुमच्या परिसराची आपण हालत बघतो. तुमच्या डोळ्यात आसू देखील आहे. काय वाटतं इथे प्लॉट घेऊन पस्तावतो आम्ही आता इथे. बेकार वाटते इथे राहायला झालो. वाटतं जानवर आहो आम्ही.
पावसाळ्यात कशी परिस्थिती असते? खूपच घाणेरडी असते. आपण बघू शकतो यांच्या डोळ्यात अक्षरशः आसू आहेत. अनेक नेते येतात आणि बोलून जातात, दावा करतात की आम्ही इथला विकास करू. मात्र 1990 मध्ये बसलेली वस्ती आहे, मात्र अजूनही उत्तर नागपूर जिथल्या तिथेच आहे. काय सांगाल, कधीपासून तुम्ही राहता आणि कुठल्या समस्यांना सामोरे जावं लागतं? आम्हाला गटर लाईन पाहिजे आणि रोड पण व्यवस्थित नाही आहे आमच्याला आणि तिकडे साप पण निघतात. अच्छा. खूप त्रास आहे आम्हाला. इथून शाळा किंवा आरोग्य व्यवस्था आहे जवळ? नाही आहे, अशी चांगली शाळा आहेच नाही, तर जरीपटक्याला जावं लागते आम्हाला. नगरपालिकेच्या वगैरे हम्म. महानगरपालिकेच्या शाळा आहेत? नाही आहे ती. महानगरपालिकेच्या शाळा किंवा दवाखाना हा एरिया खूप मागासलेला दिसतो आणि आहे का इथे? आहे मागासलेलाच नाही, दवाखाना शाळा काही आहे? नहीं नहीं बच्चों को छोटे है, बच्चों का कोई ये नहीं है, कोई डेवलप नहीं हो सकता, उनका कुछ नहीं हो सकता, उनका कोई फ्यूचर ही नहीं लग रहा है यहाँ पे। अंगणवाडी वगैरे वो भी है तो कोई काम की नहीं है, ऐसा लगता है। नक्कीच आपण बघतो की खरंच एवढे लोक म्हणजे जसं यांना कळलंय की कुठले न्यूज चॅनल वाले येणार आहे आणि आपली समस्या कुणाला सांगू शकतो, तर आपण बघू शकतो की मोठ्या संख्येने जे आहे महिला एकत्रित झाल्या. खरं तर काही महिलांच्या डोळ्यात आसू देखील आहे. इथे आल्यानंतर असं वाटतं की हे नागपूर आहे का, असं विचार करायला कुठेतरी भाग पडते. खराब झालेली आहे की हे पाणी इतकं जात आहे आणि लहान लहान लेकर घेऊन जावं लागतं शाळेवर आणि शाळेमध्ये जाणं हे लेकरं घेऊन जाणं चिखलातून येणं जाणं बरोबर नाही आहे. आम्ही जितक्या जण आलो समस्या घेऊन गेलो, सर कमिटीमध्ये गेलो, इतक्या वेळेस वोटिंगसाठी जे जातो आम्ही सब काय करतो, पण आमच्या हे विश्वास काम नाही होत. आता जर तुमच्याकडे कोणी निवडणुकीसाठी वोट मागायला आलं तर तुम्ही काय प्रश्न विचारणार आहे त्यांना? आम्ही ते म्हणून आमची सुधारणा पहा, सुधारणा आहे तेव्हाच वोट देऊ, नाही वोट द्यायचंच नाही आम्हाला. काय म्हणाल? हर वेळेस आम्ही होटिंग देतो, पण ह्या वेळेस आम्ही ना तेच केलं की ह्या वेळेस होटिंग काही देऊन नाही. आता जे पण आमच्या दारापर्यंत येईन, अगोदर आम्हाला गटर लाईन रोड जे सुविधा नाही ते करून द्या, त्याच्यानंतरच आम्ही तुम्हाला होटिंग देऊ, नाही तर काही गरज नाही होटिंग द्यायची. तुमच्या नगरसेवक जे होते काँग्रेसचे, काय कामं त्यांनी केली? काहीच नाही केले, उलटे पाहतच नाही. जिथे पाणी आहे कुठे आहे, एवढे मोठे मोठे साप निघतात, लहान संध्याकाळी लहान लेकर खेळायला निघतात, भीतीच आहे ना. आता 3 दिवसापासून त्या घरासमोर साप आहे, पण आजपर्यंत कोणी असे येत नाही ना, काही नाही. आम्ही 3 दिवसापासून त्याला कंटिन्यू पाहत आहोत, आतापर्यंत तो साप तिथून निघालाच नाहीये. म्हणजे लहान लेकरं मुद्दाम खेळूच नाही शकत घराच्या दरवाजासमोर. आणि सगळे ये मेरा बेटा है, पर इसको रचने के लिए मेरा डर लगता है। काम करूँ तो कहाँ पे रखूँ, ये डर लगता है कि पलंग पे रखूँ तो नीचे ना गिरे, नीचे रखूँ तो कहाँ रखूँ, ऐसा लगता है कि सांप बिच्छू ना आ जाए, ऐसा लगता है कभी। ऐसी हालत है समता नगर की हमारी एरिया की। नक्कीच यांचं एकंदरीत म्हणणं असं आहे की आम्हाला जनावरासारखं सोडलेलं आहे. एका ग्रामीण भागात तरी विकास असतो, मात्र आपण इथे बघू शकतो ना नाली आहे ना रस्ते आहे. काय म्हणाल दादा, काय समस्या आहे आणि काय हे प्रत्येक वेळेस इलेक्शन आलं की नेते आणि बाकी कार्यकर्ते येऊन वादे करतात आणि आज जर आपण समतानगरचा हाल बघतो तर जैसे ती परिस्थिती आहे. बघा, सर्वप्रथम तर जय भीम जय भारत. आणि मी तुमच्या चॅनलचा शुक्रिया अदा करतो की तुम्ही इलेक्शन अगोदर इथं चौपाल मांडली आहे. कारण कुठल्याही न्यूज चॅनल इथे येते, इथं आल्यानंतर चॅनल तर येतात, परंतु चॅनल आल्यानंतर आमच्या विकास कार्याचा काय त्याचा विषय थांबलेला आहे. चॅनल खूप सारे आले, अनेको चॅनल आले, नवभारत आले, दैनिक भास्कर आले, अनेको मीडियामध्ये आम्ही दिलो. दुसरी बाब अशी, हा जिथे तुम्ही आता व्हिडिओ बनवला आहे त्या बाजूला विहार आहे. विहाराच्या अगल-बगलचा जो परिसर पाहिला तर तो पूर्ण परिसर घुटण्या एवढा पाण्यामध्ये आहे. तिथलाच हा नाली येत आहे. हे नालीचा परिसर आता तुम्हाला इतकं पाणी दिसत आहे. पावसाळा नाहीये तर इतकं पाणी आहे ना. तर पावसाळा नाही आहे तर इतकं पाणी आहे. मग बाजूचा लेआउट शांशन आहे, शांशन लेआउटचा हा पाणी आहे. शांशन लेआउट मध्ये हे परिस्थिती आहे. तर अनडेव्हलप इलाक्याचा काय, हे NIT मध्ये शांशन आहे. इथे आमदारही आले, उत्तर नागपूरचे आमदार आले, उत्तर नागपूरचे आमदार सोबत भाजपाचे आमदार आले, ते तिवारी साहेबही आले, अनेक लोक आले, भाजपाचे आले, काँग्रेसचे आले, शिवसेनेचे आले, सगळेच आले. अनेक लोक येतात. गेल्या 8 वर्षापासून इथे वार्ड मेंबर होते, काँग्रेसचे 4 वार्ड मेंबर होते, भाजपाचेही वार्ड मेंबर इथं आले, आमदार आले, परंतु आलेला फंड गेला कुठे हा प्रश्न निर्माण होतोय. कारण फंड हा कुठे जाते? फंड तर आमच्या टॅक्सद्वारा फंड डेव्हलप होत आहे ना. आता थोड्या दिवसा अगोदर नितीन राऊत साहेब आले, त्यांनी एक शब्द बोलला, त्यांचे व्हिडिओ आजही माझ्याकडे अवेलेबल आहे. त्यांचे शब्द आहेत, मी अनेको लेटर त्यांना दिले. लेटर दिल्याच्या नंतर त्यांच्याकडनं एक कॉपी मिळते.
हे तुमची रिसिव्ह कॉपी हे जाऊन तुम्ही NIT मध्ये द्या. NIT मध्ये दिलं तर फंड कुठं? अरे होंगे आराम से. जब साहब निधी देंगे, निधी काय तर 2 लाख रुपये. 2 लाखामध्ये एका गल्लीचं गटर नाही बनत, 4 गटर नाही बनत 2 लाखामध्ये. 52 लाख रुपयाची एक निधी असते. त्या 52 लाखातून आम्हाला 2 लाख रुपये. तर मी हे प्रश्न विचारतो, तुम्ही संविधान निर्मात्याच्या नावाने संविधान बचाव आंदोलन चालवलं, संविधान बचाव खूप चालवलं, हिंदू मुस्लिम चालवलं, सगळं चालवलं. इथे आता कुठल्याही एका जातीच्या पक्षाचे लोक नाही आहेत, इथे सर्व सामान्य नागरिक आहेत आणि सगळ्यांचे. ते बिचारे आमच्या काकू लढून राहिल्या. का बरं लढून राहिल्या? कारण ते परेशान आहेत. आता जसं त्या ताईनं सांगितलं की साप निघाला, साप पकडण्याकरिता मला फोन आला इथून की दादा साप निघलेला आहे, आम्हाला साप पकडण्यावाला पाठव. आणि त्या साप पकडण्यावाल्याला पैसे पाहिजे. मग आम्ही कशा प्रकारे या लोकांना चुनून देतो? कशासाठी यांना चुनून देतो? कोणत्या कारणाने चुनून देऊ यांना? नक्कीच आपण काही महिलांसोबत पुन्हा बोलणार आहोत. काय आता हे जे तुमचे प्रश्न आहे, तुम्हाला जेव्हा आता मतदान करायला म्हणतील, वोट मागायला येतील, हे प्रश्न मांडाल का? आम्ही पहिले त्यांना प्रश्न मांडू आणि देऊच नाही, आणि तो आला तर त्याला म्हणू की तू पहिले करून दाव तेव्हा तुला देऊ, ना तर तू इथे येऊच नको पुन्हा कधी. यायचंच नाही बा. का येऊन काय मतलब? तुझ्या सांगतो का दे वोट द्या, मी उद्या करतो, निवडून आला की तो आपला घर भरतो. का बरं द्यायचंच नाही त्याला? जो व्यक्ती काम करतो बिचारा आपला सांगोडे भाऊ, त्याला कधी बिचारा चांगला बिना आल्याने बी तो गटर लाईनचे बी काम चालू करणार आहे. काही नळाची लाईन आला, आमच्याकडे एवढीच परेशानी होती की बिलकुल टँकर येत नाही होता. खूप आम्ही 2-2, 3-3 दिवस तरसत होतो पाण्याला. आज तो असल्यामुळे त्यानं कसं तरी नळाची लाईन आणली तर आम्ही कसं तरी पाणी भरतो, नाही तर आम्ही पाणी सुद्धा पिऊ शकत नव्हतो. लेकरं बिमार पडत होते. रोज दवाखान्यात नेऊन आम्ही परेशान झालो. मग का बरं? मग आमदार आणि नगरसेवकांना काय म्हणाल? त्यांना तर आम्ही साले बी म्हणा, काही शिवाय दिला तरी ते खूप काही तरी पण बेकार आहे. त्याला खूपच बेकार व्यक्ती आहेत, ते काही कामाचे नाही आहेत. नक्कीच काय म्हणाल? निवडणुका आल्या आहे, आमदार आणि नगरसेवक आहे, काय त्यांना विनंती कराल तुम्ही? काय विनंती काय करायची आहे? त्यांना समजायला पाहिजे ना, एवढे दिवस झाले. आता आम्ही त्या भागाला राहतो, त्या भागाला आमच्याकडे 5 ते 7-8 प्लॉट खाली आहे. इतकं पाणी आहे, जेव्हा की त्याच्या मागच्या रांगेमध्ये गटर लाईन आली आहे, ते एकच रांग आहे. मोस्टली त्या एका रांगेत गटर लाईन आलेली आहे, तरी तिथल्या लोकांनी पाईप नाही जोडले. आता म्हटलं त्यांना पाईप जोडायला, तरी काही काही घरांचं पाणी जमा होतच आहे. हे त्यांच्या बाजूला छोटे छोटे लेकरं, यांच्या घराच्या आतमध्ये साप जातो. पुष्कळदा आम्ही बघितलं. आता 3-4 महिन्या अगोदर अजगर निघाला होता माझ्या घराच्या बाजूला. म्हणजे आम्ही लेकरांना सोडून जायचं कुठे? आम्हाला त्यांनी 2012 पासून 2025 पर्यंत टॅक्स पाठवला आहे, रोडाचा टॅक्स पाठवला. इथे रोड कुठे आहे? नळ आता नळ आलाय आमच्याकडे. मोस्टली 6-7 महिने, 8-1 वर्ष पकडा जवळ. नळाचा टॅक्स पाठवला, सरकारी शाळेचा, सरकारी दवाखान्याचा, जेव्हा की आम्हाला त्या काहीच गोष्टींचा फायदा झालेला नाहीये. मग तुम्ही टॅक्स आम्हाला कोणत्या गोष्टीचं पाठवलं एवढं मोठं? आणि पाहिलं तर प्रॉपरली टॅक्स प्रत्येक वर्षाला येतो. आम्हाला 2012 पासून आतापर्यंत टॅक्स पाठवलेला आहे. मग गरीब माणूस इतका मोठा टॅक्स कुठून भरणार आहे? काय म्हणाल? आता इलेक्शन पुन्हा आहे, काय विनंती कराल किंवा काय आव्हान असेल? हम वोट ही नहीं देंगे, वोट ही देने ही वाले नहीं, क्योंकि हमको 15 साल हो चुका है, हम यहाँ पे रह रहे हैं और कोई सुविधा है ही नहीं. वोट मांगने आएंगे, हम बिल्कुल वोट नहीं देंगे. कोई अगर वोट मांगने आता है तो सीधे से जूते मार के भगा देंगे. क्या करेंगे? क्योंकि इतने साल से हर नेता आते हैं, हर ये आते हैं और बोलते हैं कि हम ये करके देंगे, हम जीत के आ जाएंगे तो रोड बना देंगे, गटर बना देंगे. तो कुछ तो सुविधा है ही नहीं, तो क्या करेंगे फिर? हम वोट ही नहीं देंगे. काय वाटतंय, कुठला असा व्यक्ती पाहिजे की जो तुमच्या समस्या सोडवेल? हे सगळं सुविधा केली पाहिजे, असा व्यक्ती पाहिजे ह्या ना, म्हणजे क्षमता नगर मध्ये. नाही तर सुविधाच नाही कारण तर व्यक्ती राहून काय अर्थ आहे त्या गोष्टीला? मतं मागायला येतील तर काय कराल? मतं तर देणारच ना हो आम्ही लोक. तुम्ही अगोदर आमचे काम करा, जे मेन जे गरजेचे आहे, गटर लाईन आहे, जसं लाईट आहे, मेन लाईट आणि गटर लाईनची जरूरत आहे आम्हाला मेन. कारण की पाणी सगळ्यांच्या घरातून पाणी जाते, कोणाकोणाला म्हणणार आहे? सगळे म्हणतात गटर नाहीये त्याच्यामुळे पाणी तर वाहणारच आहे, पण आम्हाला प्रॉब्लेम येते, तिथूनच जावं लागते सगळ्या गोष्टीसाठी. त्यांना समजायला पाहिजे ना कोणाला पण. असं माजी नगरसेवक आता पुन्हा एकदा आपल्या तयारीला लागले आहे, ते पुन्हा तुमच्यापर्यंत येणारच आहे, आमदार येणार आहे. अशा तुम्ही काय बोलाल? इथे मिटिंगा होतील, सभा होतील, मीटिंग होतील तर आम्ही डायरेक्ट हेच म्हणू ना, तुम्ही काय केलंय एवढ्या दिवसापासून, एवढे वर्ष झाले काय केलं? काहीच तर सुविधा नाही. मिटिंगा घेऊन काय हर वर्षीच मिटिंगा घेतात, हर वर्षीच मीडियावाले येतात, मग त्याला व्हॅल्यूच काय आहे? म्हणजे काही कामच नाही करत तर. काय म्हणाल काकू? जर तुमच्यापर्यंत आता माजी नगरसेवक आमदार येणारच आहे, येतीलच, तेव्हा तुमचं काय प्रश्न असतील? प्रश्न म्हणजे असा राहील आमचा, अगोदर आम्हाला रोड आणि गटर द्या, त्याच्यानंतरच आम्ही वोटिंग करू शकतो.
त्याच्यानंतर आपण काहीच नाही करू शकतो त्याच्यावर. काय तुम्ही हा प्रश्न विचारणार की आम्ही तुमचा विश्वास करून एक तुम्हाला मतदान दिलं, त्या आमच्या मताचं तुम्ही काय केलं किंवा तुम्ही आम्हाला कुठल्या सुविधा दिला का, असा प्रश्न असेल तुमचा? एवढे दिवस झाले समतानगर मध्ये कोणतीच सुविधा नाही दिली. हे समतानगर मध्ये पहिले वस्ती बनायचीच होती. सगळ्यात पहिले आमचं दुर्गा मातेचं मंदिर आहे. हे समतानगर मध्ये दुर्गा माता मंदिर प्रसिद्ध आहे. इथे कोणी बी ऍड्रेस ओळखत होते तर दुर्गा माता मंदिर म्हणूनच ऍड्रेस ओळखत होते. पण एवढे दिवस झाले ना मंदिराच्या मागून रस्ता बनला नाही. हा रस्ता आता तुम्ही बघा, हे मोठं मोठे झाडं, इथून सगळी गाडी तुमची आता तिकडे थांबली. आता इकडून येणारे हा वस्तीवाले लोक कुणाकडून येतील, तिकडून फेऱ्यानंच येणं पडेल ना. म्हणून सगळे हा पहिले हा समतानगर मध्ये रोड आणि गटर लाईन हे जरुरी आहे. नक्कीच आपण बघितलं की समतानगर प्रभाग 2 मध्ये आहोत. नारी एरिया येतो हा, आणि इथे चालायला रस्ता देखील नाही, मात्र टॅक्स सगळ्या गोष्टीचा घेत आहे. रोड असू द्या, पाणी असू द्या, गडर असू द्या, आरोग्य व्यवस्था, शिक्षण व्यवस्था, टॅक्स हा सगळ्या पद्धतीने घेतला जातो. मात्र अजूनही सुविधा नाही. खरंच हे लोक म्हणतायत की आम्हाला इथे जनावरासारखं ठेवलेलं आहे, आणि तीच परिस्थिती दिसते. आपण बघतो की नागपूरचा एक भाग सिव्हिल लाईन सारखा एरिया, मेट्रो सिटी आहे, स्मार्ट सिटी आहे. मात्र खरं नागपूर जर बघायचं असेल तर नेत्यांनी एकदा या समतानगरमध्ये येऊन बघावं आणि इथली दशा बघावी, आणि नंतर बोलावं की खरंच नागपूर डेव्हलप झालेला आहे आणि स्मार्ट सिटीकडे वाटचाल करतो आहे का, असा प्रश्न एकंदरीत इथे उपस्थित होतो आहे. VKB न्यूज साठी स्वीटी कांद्रीकर, नागपूर.